त्याचप्रमाणे लवकर येणारा जो करपा आहे आणि उशिरा येणारा करपा आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचदा काही गोष्टी आहेत त्या लक्षात येत नाहीत आणि त्यानुसार मग आपल्याला उपाययोजना करायला कठीण होतं. तर लवकर येणाऱ्या करप्याचं पहिलं जर चित्र तुम्ही बघितलं तर टोमॅटोच्या पानांवरती गोल जिलेबी सारखे कडे असणारे ज्यावेळेस ठिपके उमटतात त्यावेळेस तो लवकर येणारा करपा असतो आणि लवकर येणारा करपा हा टोमॅटोच्या पूर्ण कालावधीनुसार लवकर दिसतो म्हणून त्याला लवकर येणारा करपा म्हणतात. म्हणजे साधारणतः तुमच्या फुलनिर्मितीच्या अवस्थेपासून सेटिंगच्या अवस्थेपर्यंत हा बऱ्याचदा बघायला मिळतो आणि नंतर पर्यायाने याचे हे जे खड्डे आहेत असे मोठ्या प्रमाणामध्ये पसरत जातात आणि पानामध्ये जी अन्न निर्मिती होती, जी क्लोरोफिलची निर्मिती होती, ते हे पूर्णपणे थांबवून टाकतात आणि एका ठिकाणावरून अन्नरस दुसऱ्या ठिकाणी वाहून जाण्यासाठीची प्रक्रिया मंदावते आणि त्याचा परिणाम पूर्ण पिकावरती होतो. याप्रमाणे हे फळावरती पण येतात आणि जो उशिरा येणारा करपा आहे, तुम्ही जर या चित्राकडे जर तुम्ही बारकाईने जर बघितलं, तर हा जो उशिरा येणारा करपा आहे, हा उशिरा येणारा करपा खालच्या बाजूने पहिल्यांदा येतो. जमिनीलगतच्या पानांवरती कडे करणे येतो. याला आपण मराठीमध्ये कड्या करपा पण म्हणतो. बऱ्याच भागांमध्ये हा कड्या करपा मल्चिंग नसणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवतो आणि जिथं मल्चिंग आहे त्या भागात सुद्धा सुरुवात झाल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये हा तुमचा संपूर्ण प्लॉट निष्क्रिय करू शकतो. नंतर हा अशा प्रकारे शेंड्यापर्यंत जाऊन पूर्णपणे फांदी जाळू शकतो आणि फळांवरती जर आला तर पूर्ण फळ अशी भाजल्यासारखी दिसतात आणि मग आपण त्यावेळेस हवालदिल होऊन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फवारण्या घेण्याचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात पहिलं आपल्याला ओळखायचं आहे आणि मग त्यानुसार उपचार करायचे. तर लवकर येणारा जो करपा आहे त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जी योजना करायची आहे, ज्यामध्ये ॲमिस्टर टॉप आणि मेराविस डिओ हे 2 अतिशय चांगली बुरशीनाशकं सिंजेंटाच्या वतीनं उपलब्ध आहेत, जी ह्या लवकर येणाऱ्या करप्याला खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करतात आणि ॲमिस्टर टॉप हे दोन्ही प्रकारच्या करप्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे नियंत्रित करतात. त्यानंतर ज्या भागामध्ये आपल्याला असं जाणवतंय, की लवकर येणारा करपा काहीशा प्रमाणामध्ये नियंत्रित दिसतोय, परंतु उशिरा येणारा करपा सुरू व्हायला लागलाय, तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही रिव्हर्स या बुरशीनाशकाचा पावसाळ्यामध्ये जर वापर केला, तर रिव्हर्स हे पानावरती खूप चांगल्या प्रकारे चिकटून राहतं. त्याच्यामुळे भविष्यात ते दीर्घकाळ तुम्हाला नियंत्रण देतं आणि याच्यामध्ये स्पोरियम नावाचा एक नवीन प्रोडक्ट बाजारामध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये रिव्हर्स सोबत आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी हा उशिरा करपा प्रभावी नियंत्रण करण्यासाठी मदत मिळते आणि फोलिओ गोल्ड हे या दरम्यान आपण मध्ये-मध्ये वापरू शकतो. तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या बुरशीनाशकांचा वापर करत असताना गट बदलून बुरशीनाशकं वापरणं आणि वेगळ्या-वेगळ्या रोगांसाठी वेगळी-वेगळी बुरशीनाशकं वापरणं, ही जर आपण गोष्ट सांभाळली, तर टोमॅटोचं करपा नियंत्रण हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतं.